नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत देत आहे. तर शेतकरी मित्र, उन्हाळ्यामध्ये अवकाळीचे प्रमाण असतंच, परंतु यावर्षी उन्हाळ्यात अवकाळीचे प्रमाण एक नगण्य आहे. आपण पहिला देखील व्हिडिओ टाकलेला आहे. यावर्षी मार्च एप्रिल या दरम्यान अवकाळीचे प्रमाण हे 99% नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये हे हमेशाच कमी दाब प्रमाण हे चालूच असतात. परंतु असं नाही की त्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पाऊस येईनच, कारण वातावरण हे उन्हाळ्यात देखील दोन्ही समुद्रामध्ये कमी दाबाचे प्रमाण तयार होत असते आणि काही राज्यांमध्ये देखील पाऊस पडतो. जसा की 12 तारखेपासून एक बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार झाला आहे आणि पावसाळी वातावरण तयार झालं आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या दोन्ही ठिकाणी ते वातावरण तयार झालेलं आहे आणि या प्रभावामुळे काही राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहते. तर शेतकरी मित्र, काही राज्यामध्ये जवळजवळ पाहिला असता कर्नाटक, चेन्नई या भागामध्ये पावसाचे वातावरण आहे, परंतु महाराष्ट्रात याचा प्रभाव हा खूप कमी जाणवणार आहे. तरी येणाऱ्या 18 तारखेपासून महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये तसेच कर्नाटक, चेन्नई या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक आणि चेन्नई या भागामध्ये पावसाचा अंदाज असल्यामुळे त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 19 ते 20 तारखेपासून होण्याचा अंदाज आहे. 20 तारखेला शेतकरी मित्र, नागपूर तसेच मुंबईचा काही भाग आणि इकडे पाहिला असता नाशिक, जळगाव या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याचा अंदाज आहे. परंतु शेतकरी मित्र, हा जो वातावरण तयार झाला आहे याचा प्रभाव राहीनच असं नाही. शक्यतो 99% ह्याचा प्रभाव राहणार नाही, परंतु या समुद्रामध्ये जे पावसाळी वातावरण तयार झाले आहे याचा प्रभाव हा दाखवत असते, परंतु पाऊस येईनच असा हा गॅरंटी नाही. तर शेतकरी मित्र, तर यावर्षी एकदम खूप कमी प्रमाणात पावसाचे प्रमाण हे उन्हाळ्यात राहणार अवकाळीचे. तर शेतकरी मित्र, परंतु टेम्परेचर हे 13 तारखेपासून एकदम चढा राहणार आहे आणि जो 14-15 तारखेपासून जे लो प्रेशर तयार झाला आहे या प्रभावामुळे परत 15 तारखेपासून टेम्परेचर हे थोडे कमी होणार आहे. फक्त 1-2 दिवसच 14, 13, 14 या 2 दिवसच फक्त टेम्परेचर जास्त राहणार आहे आणि परत 2-4 दिवस टेम्परेचर प्रमाण 20-21 तारखेपर्यंत कमी राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, 21 तारखेपासून परत टेम्परेचरचा हा चढाच राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, हे वातावरण सध्या ह्या वर्षी एकदम खूप असे एकदम अति उष्ण राहणार आहे यावर्षी, कारण यावर्षी अवकाळीचे प्रमाण हे खूप कमी आहे. त्यामुळं वातावरणात हे गारवा निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्या कारणामुळे यावर्षी उष्णता टेम्परेचर एकदम खूप जास्त राहणार आहे आणि त्याचा प्रभाव येणाऱ्या काळामध्ये काय होईल ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्र, असेच आपले चॅनल पाहायला सबस्क्राईब आणि लाईक करा. असे ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.